नमस्कार, मी शेखर हिगे प्रभाग क्रमांक मधून आणि आज दिवसभरात कर्णिक नगर, पद्मनगर, स्वातंत्र्य सैनिक नगर आणि आता या दत्तनगर संयुक्त झोपडपट्टी या भागात सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी आजी माजी सर्वांचे उत्सव बघून आम्हाला असं वाटतं की आनंद की या भागातून भरपूर मतदान होईल आणि जास्तीत जास्त लीड या भागातून जे मिळेल असं वाटतं आम्हाला. आणि नागरिकांचा रिस्पॉन्स चांगला आहे की तुम्हाला चारी लोकांना मी मतदान भरघोस मताने दिलं असं म्हणतो. जे काही त्यांच्या समस्या आहेत, रस्ते असू द्या, ड्रेनेज असू द्या, ते सगळे करून देईल आम्ही. अपेक्षा आमच्याकडून. आम्ही म्हणलं की 100% आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमचं काम करून देऊ. एक अनुभवी नगरसेवक तुमच्या बरोबर आहे. हो. तर प्रभागात कसा प्रतिसाद आहे? साहेबांना एवढंच म्हणत होतं की साहेब तुम्ही भाजपमध्ये आहे, आता तुम्ही इथं यायचं पण गरज नाही. आम्ही काँग्रेसमध्ये असताना तुमच्या मागे आहे, भाजपमध्ये आहे म्हणलं तर तुम्ही काय यायची पण गरज नाही, असं नागरिकांचं म्हणणं आहे. आज आता सांगितलं त्यांनी सकाळी आम्ही पद्मानगर, कर्णिक नगर आणि स्वातंत्र्य सैनिक नगर त्या भागातील प्रमुख भाजपचे प्रमुख पदाधिकारी आदरणीय चिखळे काका असतील, प्रवीण डोंगरे साहेब असतील, आदरणीय बजरंग कुलकर्णी साहेब असतील, त्यांच्यासोबतचे सर्व बूथ कार्यकर्ते यांच्यासोबत तिथं आमचा डोर टू डोर झालाय. अतिशय उत्तमरित्या त्यांचा प्रतिसाद होता. तिथे नागरिक सुद्धा सुशिक्षित आहेत. त्यांची काही मागण्या होत्या ते डेव्हलपमेंटच्या विकासाच्या मुद्द्यावर आदरणीय देवेंद्र दादा पोटे यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात 4 ते 5 कोटीची कामं आपल्या प्रभागात चालू आहेत. त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. आणि आज आता 5ला आम्ही संयुक्त झोपडपट्टी आणि दत्तनगर या भागात आम्ही फिरतोय. माझ्यासोबत माझे सहकारी जोगी आणि आदरणीय दत्तू पोसा साहेब आणि या भागातील असंख्य भाजपचे कार्यकर्ते ही जी नेहमी भाजपच्या सोबत होते. आणि मी जरी मागील टर्मला माझा इथं पराभव झाला तरी सुद्धा या लोकांशी मी संपर्कात होतो. आणि असंख्य भाजपचे कार्यकर्ते एका घरात इथं भाजपचे कार्यकर्ते आहेत. मला निश्चित खात्री आहे संयुक्त झोपडपट्टी असू द्या, दत्तनगर मध्ये असू द्या, कार्यकर्त्यांच्या बळावर ह्या भागात निश्चितच जास्तीत जास्त मतं आम्हाला मिळतील. इथं काही नागरिकांची समस्या आम्ही ऐकून घेतलो. ह्या भागात एक ड्रेनेज लाईनची मोठा प्रॉब्लेम आहे हा, आणि एक रस्त्याचा. दोन्ही काम आदरणीय दादांच्या फंडातून ऑलरेडी मंजूर आहेत, पण पुढच्या 1-2-4 महिन्यात ते सुद्धा आम्ही काम करून देतो म्हणून लोकांना विश्वास दाखवला. या विश्वासाच्या जोरावरच इथले नागरिक आम्हाला निश्चितच भाजपला मतदान करतील. आदरणीय फडणवीस साहेबांचं जे लाडकी बहीण योजनेचा आम्ही घरोघरी जातोय की लाडकी बहीणमुळे काय तुम्हाला काय आम्ही विचारतोय. लाडकी बहीणमुळे संयुक्त झोपडपट्टीच नाही तर दत्तनगर, दाजीपेठ सगळ्या भागातून आम्हाला भरभरून मतं मिळतील अशी आशा आहे. आणि पुन्हा एकदा अनेक दिवसापासून आमच्यासोबत अनेक लाडकी बहीण, प्रतिष्ठित नागरिक, माजी पदाधिकारी, भाजपचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते आमच्या सोबत अतिशय उत्तमरित्या आम्हाला साथ देत आहेत. आम्ही कुठल्याही भागात जाऊ दे, पहिलं सुरुवातीला आम्ही 15-20 लोक असतो, पण नंतर जो एंड होत असतो ते 200 ते 300 कार्यकर्ता आणि माता भगिनीच्या सोबत आमचा समाप्त होत असतो.